खानदेशातली सुप्रसिद्ध अशी डाळ गंडोरीची भाजी आज आपण बनवणार आहोत. हिवाळा सुरू झाला आहे म्हटल्यावर ही भाजी नक्कीच बनणार. तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक आंबट चुक्याची जोडी, थोडेसे शेंगदाणे, मिरच्या, लसूण, अद्रक, खोबरं, 2 कच्चे टमाटे. तर भाजीसाठी लागणारा वाटण्याचा मसाला आपण तयार करून घेऊया. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि धने असं आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत. त्यानंतर आपण एक कुकर ठेवणार आहोत. कुकरमध्ये तुरीची डाळ टाकणार आहोत, पाणी टाकणार आहोत आणि आंबट चुक्याची जुडी, 2 टमाटे असं कापून याच्यामध्ये टाकणार आहोत. आता काही घरांमध्ये याची पद्धत अशी आहे, की याच्यामध्ये पालक आणि बटाटा आणि वांगेसुद्धा टाकतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कुठल्याही भाज्या कमी जास्त प्रमाणात घालू शकतात. तर आमच्या घरामध्ये फक्त आंबट चुका आणि कच्च्या टोमॅटोची भाजी खाल्ली जाते, म्हणून आम्ही त्याच 2 भाज्या टाकतोय. पण तुम्ही यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्लॉवर, वांगी, बटाटा आणि पालक हेही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. याची ही भाजी खूप छान लागते. याला मिरच्यांची भाजी असंही म्हणतात. तर ते का म्हणतात, की याच्यामध्ये मिरच्या अशा तुकड्या-तुकड्या करून टाकल्या जातात आणि त्यामुळे त्या गंडोऱ्या-गंडोऱ्या दिसतात. जे तुकडे केलेले असतात त्यामुळे याला डाळ गंडोरी, डाळीची भाजी विथ गंडोरी मिरची म्हणून याला डाळ गंडोरी असंही म्हटलं जातं. तर छानसं आपण सगळ्या भाज्या, डाळ हे सगळं कुकरला लावून घेतलेलं आहे. आता कुकरच्या 3-4 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी इथे कुकर उघडलेला आहे. तुम्ही बघू शकता, की भाजी छानशी शिजली गेलेली आहे आणि डाळही छानशी शिजली गेलेली आहे. तर यामध्ये मी शेंगदाणेही टाकले होते. ते शेंगदाणे सांगायचं विसरली होती. आता आपण ह्या शिजलेल्या भाजीला छानसं रवेने घोटून घेणार आहोत. म्हणजे जे काही टमाट्याचे तुकडे वगैरे राहिले असतील जाड-जाड, तर ते त्याच्यामध्ये मॅश होऊन जातील आणि त्याचा छानसा एक घट्टसर भाजी तयार होणार आहे. आता यानंतर आपण एक कढई ठेवणार आहोत. कढईमध्ये छानसं तेल टाकणार आहोत. तेल टाकून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करणार आहोत. जिऱ्याची फोडणी झाल्यानंतर आपण जो वाटण करून घेतलेलं होतं मिक्सरमधून बारीक, ते वाटण ह्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत खोबरं. खोबऱ्याला छानसं लालसर असं झाल्यानंतर त्याला परतवून घेणार आहोत. परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण जी भाजी मॅश करून घेतलेली आहे, तिला टाकणार आहोत. आणि इथे आपलं मोस्ट ऑफ दी काम झालेलं आहे. आपली भाजी रेडी आहे. ही भाजी जितकी सोपी वाटते ना, तितकीच खूप टेस्टीही लागते. मस्त आंबट चुका आणि कच्चे टमाटे हे आंबट असल्यामुळे तिखट आणि आंबट असं या भाजीचं कॉम्बिनेशन असतं आणि भाजी इतकी टेस्टी लागते, की तुम्ही एकदा बनवलीत ना, तर प्रत्येक वेळेला नक्की बनवाल. तर माझ्या आग्रहास्तव तुम्ही ही भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ घाला, तुमच्या घरच्यांनाही खाऊ घाला. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. अशाच छान-छान, नवीन-नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता भाजीला इथे छानशी आता उकळी आलेली आहे. भाजी छानशी घट्टसर झालेली आहे. ही भाजी मी 3 माणसांच्या हिशोबाने बनवलेली होती. भेटूया पुढच्याच अशाच एका छान-छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की